आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। हे काय भावना मॅडम कुठे आहेत? थांबा मी बोलतो। थांब, अरे आहे तिथंच थांब। एक पाऊली पुढे टाकू नकोस। तुला काय वाटलं आम्ही इथं आमच्या पंक्तीत तुला बसवून घेऊ? हे असं भरलेलं ताट बघायची सवय तरी आहे काय तुला? ना तुला या घरात जेवण मिळणार, ना तुला आमच्या स्वयंपाकघरात पाऊल टाकू देणार। समजलं? ऍक्च्युली मी इथे फक्त पाणी घ्यायला आले होते, पण माझं पाणी घेण्याचाही तुम्हाला त्रास होणार असेल तर राहू दे। तू कोण पाणी नाकारणारी ग? हा? आमच्या मनात आलं तर आमच्या घरच्या पाण्याच्या थेंबालाही मी शिव देणार नाही। थांबा मॅडम। काय प्रकार आहे हा सगळा? तुम्ही विसरताय का भावना मॅडम आता आपल्या घरच्या मेंबर आहेत? हे काय जेवण वगैरे देत नाहीत आणि जेवण राहू दे पाणी द्यायला नाही म्हणताय तुम्ही? अरे काय चाललंय आपल्या घरात यार? कुठला नाही? हे बघ सिद्धू, तू काही कोर्टात उभा राहिलेला नाहीस किंवा देवाच्या दारात उभा राहिलेला नाहीस। हे गाडे पाटलांचं घर आहे आणि या घरात फक्त आमचा न्याय चालतो। एक वेळ आमच्या दारात उभ्या असलेल्या भिकाऱ्याला मी पाणी देईन, जेवणही घालीन, पण आमच्या श्रीमंतीवर डोळा ठेवून असलेल्या या बुरटीला या घरच्या पाण्याच्या थेंबाला स्पर्श करू देणार नाही। समजलं? सिद्धू, तुझ्यासाठी ती घरातला एक मेंबर असेल, पण आमच्यासाठी ती परकीच आहे। तुमच्या बोलण्याला खरंच काही अर्थ आहे का? काय बोलताय तुम्ही? हे बघा, एक गोष्ट सगळ्यांनी नीट लक्षात ठेवा, भावना मॅडमच्या नावापुढे गाडे पाटील हे आडनाव जोडलं गेलंय आता। आणि खरंच उगाच खुसपटा काढून भावना मॅडमला त्रास द्यायची खरंच काही गरज नाहीये। तुला काय वाटते रे? हा, तू जसं बोलशील तसं इथं होणार आहे। हे बघा सिद्धिराज, थांबा। हे बघा, जेवणाच्या टेबलवर उगाच वाद नको घालायला, आणि तसंही मला भूक नाही, मला नकोय जेवायला। मॅडम, अरे काय चाललंय आता? त्यांचं ताट घेऊन त्याच्या रूम मध्ये सुद्धा नाही जाऊ शकत मी? थांब सिद्धू, निलांबरी, जेवायचं आहे ना, इथं बैस आणि जेव। रूम मध्ये तिच्याशी गुलुगुलू गप्पा मारशील, जेवशील आणि तिलाही भरवशील, ते मात्र मला अजिबात चालणार नाही। समजलं? खरंच आजी, काय प्रॉब्लेम आहे तुझा? आपल्या दारात आलेल्या कुठल्याही व्यक्तीला आपण जेवण जेवल्याशिवाय पाठवत नाही, पण भावना मॅडम तर आपल्या घरची सून आहे ना, आणि ते तुम्हाला मान्य असो किंवा नसो, पण आजी हेच सत्य आहे। खर तर सासरी आलेल्या सुनेचं इतकं कौतुक करतात, तिला चांगलं चुना खायला प्यायला घालतात, पण ते तर राहू दे, पण तुम्ही जेवण देत नाही तिला, साधं पाणी प्यायला कसं काय नकारू शकता तुम्ही? सारखं आपलं ते मोठं घराणं एवढंच मिळवता तुम्ही, पण जी मन कोत आहे त्याचं काय? ते घराण्यासारखं मोठं नकोय? हे बघ सिद्धू, तिच्यासाठी मन मोठं दाखवण्याची आम्हाला काहीच गरज नाही। मी तुला एकच सांगते, आमच्या अन्नाला तिचा स्पर्श नाही झाला पाहिजे आणि तिची काळी सावली आमच्या स्वयंपाकघरावर पडली नाही पाहिजे। समजलं?
आई, तुझं सुद्धा हेच मत आहे? आत्ता का माझं मत विचारतोय? मी जेव्हा माझं मत, माझ्या अपेक्षा तुला सांगितल्या तेव्हा ऐकलं? आता स्वतःच्या सोयीनुसार स्वतः सांगतोय. ठीक आहे, तुम्ही बनवलेलं जेवण भावना मॅडम खाऊ शकत नाहीत, स्वतःसाठी किचन मध्ये जाऊन जेवण बनवू शकत नाहीत, हाच जर तुमचा नियम असेल ना, तर मी सुद्धा तुमच्या अन्नाला स्पर्श करणार नाही. माझ्या बायकोचं पोट भरण्यासाठी मला जे जमेल, जसं जमेल ते बनवून मी तिला खायला घालेन. बघितलंच ना? हा, कसा प्रत्येक शब्द, प्रत्येक गोष्ट आपल्या हाणून पडतोय तो. हे ना, हे सगळं तीच शिकवते ह्याला. या लोकांना काय वाटतं, हे माझ्या बायकोला जेवण देणार नाही तर मी काय गप्प बसणार आहे? खरं तर नवीन आलेल्या सुनाला पहिल्या दिवशी गोडाचा पदार्थ बनवायला सांगतात, ते सगळे कौतुकाने खातात. पण इथे नुसतं राग सुरू आहे यांचा. ते सिरियल मधनं काय चांगल्या गोष्टी शिकत नाही, नुसता छळ कसा करायचा ना इतकंच शिकतात. हा, हे सगळं केव्हा? जेव्हा या लग्नाचा आम्हाला आनंद झाला असता ना तर. पण इथं आनंद नाही, अरे आम्हाला मनस्तापच होतोय. हा, ते चुकाच बसा तुम्ही, दुसरे काम धंदे काय तुम्हाला? सिद्धू, बबूचका इथे ये. हे खा ना, हे दर, हे खा प्लीज. यस, कम इन. सर, एका नवीन क्लायंटचा फोन आला होता. त्यांच्या मार्केटिंग आणि डिस्ट्रीब्युशन टीमला तुमच्याबरोबर मीटिंग करायची. अच्छा, कधी आला होता? आत्ताच एक, तुम्ही येण्याच्या 5 ते 10 मिनिट अगोदर. काय नाव आहे कंपनीचं? त्यांची ॲडव्हर्टायझिंग कंपनी आहे, व्हाईट रॅबिट नावाची. काय नाव आहे? व्हाईट रॅबिट ॲडव्हर्टाइजमेंट. व्हाईट रॅबिट. व्हॉट नॉनसेन्स इज दिस? असल्या फालतू कंपनीज कोण काढता? त्यांना सांग वी आर नॉट इंटरेस्टेड. ओके? सर, पण का? मोठं डील आहे. मी एकदा सांगितलं कळत नाही का तुला? त्यांना सांग वी आर नॉट इंटरेस्टेड. ओके सर. जस्ट गो अँड टेल देम. लक्ष्मी निवास